आणखी एक मोठी बातमी पुण्यात नाही, पुण्याच्या 2 माजी आमदारांनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये भेट घेतली। रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता। यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। तर हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते। तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्याबरोबरच उबाठाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने आणि ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती मिळते। या सगळ्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसात।